महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या माध्यमातून काहीतरी राजकीय उलथापालथ होऊ शकते अशा लोकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. कारण मराठ्यांची जे मुळात मागणी होती आरक्षणाची ओबीसी मधून असेल किंवा एखादा आरक्षणाचा एक तोडगा तो म्हणजे अंतिम टप्प्यात पडावा, कारण ते आरक्षण टिकावं ही न्यायालयीन लढाईमध्ये म्हणजे एक कायमस्वरूपी असं आरक्षण मराठा समाजाला मिळावं या अपेक्षेतून हे आंदोलन चालू होतं. त्यामधूनच एक नवीन 10% तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे एसईबीसी मधून. आणि बाकीची जरांगे पाटलाची मागणी होती की ओबीसी मध्ये सर्वांना सगळे सोयरे लावून घ्या. आता यामध्येच काही मागण्या मान्य झाल्या, काही मागण्या मान्य झाल्या नाही. त्यांनी शासनाने त्यावर मधला मार्ग काढला. तो मार्ग म्हणजे मराठ्यांना 10% आरक्षण दिलं. आणि यानंतर थोडंसं आंदोलनाची थोडीशी स्पीड हे कमी झाली, कारण समाजामध्ये फूट पडू लागली. कारण काय, कोणाचा विचार असा होता की आम्हाला आरक्षण हे ओबीसी मधून नकोय, आम्हाला आरक्षण मराठा म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. कारण बघा, जर मराठा समाज हा कुणबी म्हणून ओबीसीत गेला तर मराठा जातच नामोनिश होऊन जाईल. ती जात आहे ती जातच संपून जाईल. त्यामुळे काही लोकांची अशी आशा होती की आम्हाला आरक्षण मिळावं, पण ते आरक्षण आम्हाला एक अलग स्वतंत्र आरक्षण पाहिजे, तेही मराठा म्हणून. हे काय गोष्टी होत्या. आणि यामधूनच मराठा समाजाला एसईबीसी आरक्षण मिळालं. फक्त आरक्षण मिळालं, पण डॉक्युमेंटली त्याची कुठलीही अंमलबजावणी झाली नव्हती. ठीक आहे. आता बघा, आपला विषय कुठला आहे आजचा? आपला विषय असा आहे, तर तुमची एखादी मागणी पूर्ण होत नसेल, आपल्याला भांडायचा अधिकार आहे कायद्यानं किंवा आंदोलन करून. ते आंदोलन पूर्ण हे अहिंसक स्वरूपाचे पाहिजेत. त्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये अशी आंदोलन पाहिजे. ठीक आहे. मग यावेळेस काही मागण्या पूर्ण झाल्या नाही असं जरांगे पाटील हे म्हणतात. त्याला आम्ही पण त्याच्या गोष्टीला त्या गोष्टी मान्य करू. पण या ठिकाणीच बघा, वारंवार प्रकाशजी आंबेडकर हे जरांगे पाटलांच्या पाठीमागे होते. आणि त्यांनी यावेळेस स्पष्ट सांगितलं होतं, तुम्हाला मागण्या पूर्ण करून घ्यायच्या असतील तर तुम्हाला सत्तेच्या बाहेर राहून ह्या गोष्टी शक्य होणार नाही. आणि ज्यावेळेस सत्तेमध्ये तुम्ही याल, तुम्ही 10 न या, 20 न या, 30 न या, ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी असाल त्यावेळेस तुम्ही आपली मागणी ही अतिशय बुलंदपणे मागू शकता आणि त्या मागण्या आपण पूर्ण करून घेऊ शकता. अहो, ही लोकशाहीची पॉवर आहे. तुमच्याकडे लोकशाही आहे. तुम्हाला मतदान, आता तुम्हाला मतदान उभं राहायचा अधिकार दिलेला आहे संविधानानं. पण तुम्ही याचा फायदा घेऊन तुम्ही इलेक्शनला थांबवून सत्तेमध्ये येऊन तुम्ही ह्या गोष्टी सहज तुम्ही साध्य करू शकता. हा एकदम सोपा आणि सोयीस्कर पर्याय होता. पण हा पर्याय जरांगे पाटलांनी मान्य केला नाही. आता म्हणजे मराठ्यांना फक्त आंदोलन करत राहायचे का? 1980 पासून ही अवस्था आहे आंदोलनाची, आरक्षणाच्या. मग ते अजून असंच कायम चालू ठेवायचं का? नुसतं आंदोलनच करायचे, अंगावरती केसेस घ्यायच्या, हेच काम चालू ठेवायचे का? हा एक प्रश्न मला एक मराठा म्हणून पडतोय. आतापर्यंत काय भेटलं का ह्या 40 वर्षामध्ये? 1980 पासून ते 2020 पर्यंत काहीच नाही भेटलं. फक्त आंदोलन झाले आणि त्याचं फक्त फलित एवढंच आहे मुख मोर्चाचं की मराठ्याला ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळालं. पण त्या व्यतिरिक्त काही विशेष मिळालं का? काही नाही मिळालं. आणि जे आता पण ते चालू आहे तेच करायचं का आयुष्यभर? एक पिढी अशीच गेली, आता ही पिढी ही अशीच घालवायची का? मग यामुळं आंबेडकरांनी सांगितलं, व तुम्ही काम करा, आपण एक स्वतंत्र असं एक अलायन्स बनवू. जे वंचित लोक आहेत, मराठा गरीब लोक आहेत, कुठलेही लोक, ज्या लोकांना शासनकर्त्यानं वंचित ठेवले, आपण सर्वांना एकत्रित करून एक लढा उभारू आणि निवडणूक लढू. तुम्हाला पण आमचा पूर्णपणे सपोर्ट असेल. आणि ज्यावेळेस आपण सत्तेमध्ये येऊ त्यावेळेस आपण आपल्याला हवं तसं आपण आपल्या मागण्या ह्या मान्य करून घेऊ शकतो. मग त्यांना साथ घातली लोकसभेची. त्यावेळेस विचार करून बोलल्यानंतर त्यांनी त्यातून माघार घेतली. आता मला एवढी गोष्ट सांगा, जर मराठा समाजानंतर यातनं माघार घेतली असेल लोकसभेच्या इलेक्शनमधून, आपण या गोष्टीही मान्य करू. पण पुढली गोष्ट कुठली आहे? तुम्ही विधानसभा फक्त लढवायचं म्हणतात, लोकसभेतून माघार घ्यायची, आणि तुम्ही ह्याही गोष्टी बोलतात तुम्हाला पाडायच्या त्याला पाडा. पण तुम्ही एखादे आपले इच्छुक जे राजकारणामध्ये येऊ पाहतायत तरुण, विनोद पाटील असतील, त्यानंतर आपले मंगेश साबळे असतील, तुम्ही यांना सपोर्ट का करत नाही? तो डायरेक्टली म्हणता की तुम्ही आमचं नाव घेऊन तुम्ही लढायचं नाही. असं का हो? मराठा समाज तुमचा समाज आहे का?
मराठा समाज हा पूर्ण महाराष्ट्रामधील मराठा आहे आणि मंगेश साबळे हे चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि तो व्यक्ती प्रत्येक वेळेस आपला आवाज उठवतो। तो फक्त मराठा करता नाही, शेतकऱ्याकरता, गरिबाकरता तो प्रत्येक वेळेस आंदोलन करतो। अशा लोकांना आपल्याला सपोर्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही लोकसभेतनं माघारी घेतला त्यावेळेस फक्त एवढीच गोष्ट कळली नाही, ज्यावेळेस अशोक चव्हाणची आणि तुमची मीटिंग झाली त्यामध्ये नेमकं ठरलंय काय हे तुम्ही उघड करायला पाहिजे होतं त्यावेळेस, पण तुम्ही त्याही गोष्टी उघड नाही केल्यात। त्यामुळे लोकांच्या डोक्यामध्ये संभ्रम झाला तयार की मोदींचं जे 400 पारचं जे स्लोगन आहे, 400 पार आकडा यायचा आहे, त्यामुळे तुम्ही तर इनडायरेक्टली त्याला सहकार्य करत नाही का असाही प्रश्न ठिकाणी येतो। आणि आंबेडकरांच्या तुम्ही जी ऑफर नाकारली याचे कारण नेमके काय आहेत? बघा, आपली मागणी पूर्ण करण्यासाठी इलेक्शन एवढा चांगला आणि सोयीस्कर मार्ग कुठलाच नाही। आपल्याकडे सहानुभूती होती, मराठा पूर्ण एकत्रित होता आणि त्यासोबत जर वंचित भेटले असते, बहुजन मिळाले असते, मुस्लिम मिळाले असते, धनगर मिळाले असते तर काहीही करून सत्ता ही तुमची झाली असती। भलेही 10 ते 15 तुमचे खासदार झाले असते, पण याचा परिणाम हा विधानसभेवर झाला असता आणि विधानसभेवर जास्तीत जास्त लोक हे आपले झाले असते। पण तुम्हाला नेमकं साध्य काय करायचं हे कळत नाही। आणि पुढली महत्वाची गोष्ट आहे, आता सध्या गावबंदी जे चालू आहे त्यामध्ये मराठा तरुण जास्त हायपर होऊन त्या गोष्टी करतात। प्लीज तुम्ही ह्या गोष्टी करू नका। गावबंदी करायचा अधिकार आपल्याला नाही। गावबंदी असेल हे फक्त केंद्र शासनच करू शकतं, त्याशिवाय तो अधिकार कुणाला नाही। सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। भारतामधील व्यक्ती कुठेही जाऊन कुठेही राहू शकतो, त्याच्यावरती आपण कुणीही गदा आणू शकत नाही। त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी बिलकुल करू नका। भलेही तुम्ही गावबंदी न करता तुम्ही त्यांच्या सभा टाळा, काही टाळा, पण आपण त्यांना आमच्या गावात येऊ नको ते बोलण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिला नाही। त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी करून तुम्ही आपल्या अंगावरती गुन्हे दाखल करून घेऊ नका। आपलं वय कमी आहे, आपलं अजून भविष्य भरपूर आहे। फक्त एक वेळेस आईवडिलांच्या चेहऱ्याकडे बघा, कारण जर तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला तर तो गुन्हा दाखल झालेला गुन्हा परत येत नाही। ज्या 7 महिन्यामध्ये तुमच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामधील अजून एकही गुन्हा माघारी किंवा पाठीमागे आला नाही आणि तुमच्यावरती यानंतर गुन्हा दाखल होईल तोही पाठीमागे येणार नाही। त्यामुळे कुठल्याही गोष्टी भावनेमध्ये न येऊन करू नका। तुमच्यावरती एखादा गुन्हा दाखल झाला, तुम्ही कुठल्याही शासकीय योजनेपासून तुम्ही वंचित राहता। त्यामुळे ह्या गोष्टी न करता तुमचा फोकस आपल्या मेन ध्येयाकडे ठेवा। मुद्दा असा येतो या ठिकाणी, जर ऑलरेडी ओबीसी मध्ये 350 जाती आहेत आणि त्यामध्येच ही आपली एक जात आली तर त्यावेळेस कितीपर्यंत लाभ हा मराठ्यांना भेटू शकतो? ठीक आहे, फीस वगैरे माफ होईल, काय होईल, पण तुमचं जो मनुष्यबळ आहे ते वाढणारच आहे। मग त्यामुळे तुम्हाला किती झाला फायदा हा गोष्ट महत्वाची आहे। त्यामुळे जर मराठ्यांना एक अलग स्वतंत्र असं एक नवीन प्रवर्ग करून त्या जर आरक्षण सुविधा दिल्या तर ते केव्हाही यापेक्षा चांगलं आहे। जे सुविधा ओबीसीला आहेत, वयाच्या असतील, आर्थिक असतील, कुठली असतील, जर ह्याच सुविधा जर यांना दिल्या तर काही हरकत नाही। आपण अलग हे आरक्षण टिकणारा असेल तर आपण तेही घेऊ शकतो, पण ह्या गोष्टी सर्वांनी मिळून करायला पाहिजे। आणि त्यासाठी जर ह्या गोष्टी अशा मान्य होत नसतील तर आपल्याला राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा लागेल। कुणाला पाडण्यासाठी राजकारण करून कामाचं नाही, कुणाला पाडण्यासाठी, कुणाला जिंकून आणण्यासाठी हे राजकारण नको आहे। सध्या आघाडीने पण काही केलं नाही आणि युतीने पण आपल्याकरता काहीच केलं नाही। तुम्ही ही गोष्ट लक्षामध्ये असू द्या। त्यामुळं ह्या दोघांपेक्षा एक अलग पर्याय करून आपलं स्वतःचं एक नवीन अलायन्स बनवून एक तिसरी आघाडी बनवून राजकारणामध्ये उतरलेलं कधीही चांगलं आहे। त्यामुळं जरांगे पाटलांनी आंबेडकरांच्या वक्तव्याचा कधीही विसर पाडून घेऊ नये। जर मराठा विधानसभेला एकटा एकाकीही लढला तर काही फायदा होणार नाही। त्यांना सोबत हे लहान लहान पक्ष आणि वंचितला सोबत घ्यावंच लागणार आहे। याशिवाय हे भविष्य हे या आंदोलनाचं ठरणार नाही। तुमचं एकूण याविषयी मत काय आहे नक्कीच खाली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।